मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम. 2 दिवसापूर्वी मी ही बातमी पाहिली. तेव्हापासून मला खरंच करमत नाही आहे. मला सतत हे वाटतंय की काय करू की जेणेकरून ही हालत होणार नाही. ही काय बातमी आहे? तर हे जे दिसतंय लोकसत्ताचं पेज 5 डिसेंबरची म्हणजे परवाची बातमी आहे. 5 डिसेंबर 2025ची. हे बघा इथे तुम्हाला वाचता येत असेल. ही बातमी ज्याचं मी कटआउट आपल्या वहीमध्ये लावलेलं आहे. 15,000 मुली शिक्षण प्रवाहाच्या बाहेर, महाराष्ट्रामधल्या 15,000 मुली शिक्षण प्रवाहाच्या बाहेर पडल्या आहेत, पडत आहेत. आणि कशामुळे? तर शाळा ज्या बंद होत आहेत, ज्या शाळा बंद झालेल्या आहेत, त्या बंद झालेल्या शाळांमुळे याच्यापेक्षा जास्त मुलं बाहेर पडलेले आहेत. पण फक्त मुलींची संख्या झाली ती आहे 15,000. म्हणजे विचार करा, ज्या ठिकाणी पहिले शाळा होत्या, शिक्षक होते, सरकारी शिक्षक होते, शिकवायला यायचे, मुलं मुली तिथे शाळेत जायचे, पण ते अचानकच पटसंख्या कमी आहे, काय काय कारणं दिले आणि त्या शाळा बंद केल्या. आणि या शाळा बंद केल्यामुळे मग त्यांनी ते क्लस्टर वगैरे काहीतरी नावं दिली की तुमची शाळा थोडीशी दूर असेल, जिथे खूप गावांची मिळून एक शाळा असेल, मग त्या ठिकाणी तुम्ही शाळेत जायचं. आणि याचा परिणाम असा झाला की 15,000 फक्त किशोरवयीन मुली आहेत की ज्या शाळेच्या बाहेर पडलेल्या आहे. मला थोडा वेळ मी जेव्हा विचार केला ना की 15,000 हा आकडा इमॅजिन केला, 15,000 असे कोवळ्या वयातल्या मुली इमॅजिन केल्या की किती त्यांची स्वप्न असतील, काय आशा आकांक्षा असतील. मे बी त्यांच्यामध्ये जगातलं सर्वात जास्त काहीतरी काम करणारी एखादी शास्त्रज्ञ होण्याची कॅपॅसिटी असेल. एखाद्या मुलीमध्ये खूप काहीतरी मोठं टॅलेंट असेल, जगाला बदलून टाकेल असं काहीतरी ती मेडिकलमध्ये मे बी रिसर्च करेल, एखाद्या फिजिक्समध्ये किंवा अजून वेगळ्या कुठल्याही विषयावर मे बी ती मुलगी रिसर्च करेल, समाजाला उपयोगी असेल असं काहीतरी काम करू शकेल, असं तिच्यामध्ये टॅलेंट असू शकतं. पण आता हे टॅलेंट कामालाच येणार नाही आहे, कारण की त्या शाळेतच जात नाही आहेत. त्या शाळेत जाऊच शकत नाही, कारण की त्यांच्या घराच्या जवळ जी पहिली शाळा होती ती शाळा बंद केलेली आहे सरकारने. आणि ही परिस्थिती आहे जगातली 3री अर्थव्यवस्था म्हणून डंका पिटणाऱ्या देशाची. ही बातमी पाहिली तेव्हापासून मला खरंच असं वाटत आहे की हा काय आकडा आहे, आणि हा फक्त यावर्षीचा आकडा आहे. पुढच्या वर्षी अजून काही मुलं मुली जे मोठे होणार, परत ते असेच शाळेच्या बाहेर पडणार, ते असेच शाळेत जाऊ शकणार नाही. याचा परिणाम जर विचार केला ना, सामाजिक परिणाम खूप मोठा आहे. म्हणजे एकेकाळी महात्मा फुलेंसारखा माणूस की जो शाळा सुरू करत होता, शिकलं पाहिजे, शिक्षणानेच पुढे जाऊ शकतं हे माहिती होतं, म्हणून त्यांनी प्रयत्न केले. आणि एकीकडे आज हे लोक आहेत की जे काय करतायत, शिकले नाही पाहिजे म्हणून शाळा बंद करतायत. पटसंख्या हा फक्त कारण आहे. अनेक लोकांना वाटत असेल, अनेक लोक मला म्हणतात, मी जेव्हा विचारते की अहो एवढ्या शाळा बंद होत आहेत, मला म्हणतात का बंद होत आहेत, मुलं शाळेतच जात, काय म्हणू, त्या शाळेमध्ये संख्याच कमी असते. तेव्हा मी त्यांना म्हणते, शाळेमध्ये संख्या कमी असते जेव्हा नेहरूंनी प्रत्येक गावागावामध्ये शिक्षक पाठवले, शाळा सुरू केल्या. माझं गाव छोटंसं आदिवासी गाव आहे, मी तुम्हाला सांगते 300 मतदार आहेत आमच्या गावात, फक्त 300. पण पहिलीपासून माझं शिक्षण तिथंच झालं. आमच्या गावामध्ये फक्त 8 मुलं होतो आम्ही पहिल्या वर्गात. आणि माझ्या वडिलांना मी जेव्हा विचारलं की बाबा ही आपल्या गावात शाळा कधी आली, तर ते त्यांनाही आठवत नाही. इतक्या लहानपणी आलेली आहे, म्हणजे ते जन्मले तेव्हापासून तिथे शाळा होत्या. म्हणजे 50, 55, 56, 60 पासून, 1960 पासून वगैरे शाळा. तेव्हा त्या गावातले 1-2 मुलं जायची शाळेत. म्हणजे जेव्हा देश गरीब होता, जेव्हा देशामध्ये तेवढी हालाखीची परिस्थिती होती, जस्ट स्वातंत्र्य झालेला होता, काय काय गोष्टी उभारायच्या होत्या, कारखाने उभारायचे होते, शाळा उभारायच्या होत्या, कॉलेज उभे राहायचे होते, रस्ते बनवायचे होते, धरणं बनवायचे होते, लोकांना शिक्षण द्यायचं होतं. ह्या सगळ्या याच्यामध्ये सुद्धा तेव्हा पैसे नसताना सुद्धा प्रत्येक गावामध्ये शाळा पोहोचवलेली आहे. प्रत्येक गावामध्ये शिक्षक पोहोचले, 2-2 जरी मुलं शिकणारे असतील तरी. आणि त्यामुळे हा देश उभा राहिला आहे, आणि त्यामुळे हा देश पुढे जाऊ लागलेला आहे. आणि आज काय होतं आहे, तर पटसंख्या कमी. आणि पटसंख्या कमी असेल तर एवढ्या 15,000 या मुली शाळेच्या बाहेर कसं काय पडल्या? एक जरी मुलगा मुलगी शाळेत असेल तरी शिकवणं ही सरकारचं काम आहे, असं आपल्याकडे कायदा आहे. आणि या कायद्याचं हे पालन करत नाही. संविधानाचं आर्टिकल 21 म्हणते राईट टू एज्युकेशन. या संविधानाचंच हे पालन करत नाही आहेत. याचा इम्पॅक्ट काय भयंकर असणार आहे.
विचार केला तरी असं वाटतं की काय होईल, ह्या मुली शाळा शिकणार नाही, मग लवकर त्यांची लग्न होणार, लवकर लग्न होणार, मग त्यांची जी मुलं होणार त्यांना पण ते काय त्यांनाच शिक्षणाचं महत्त्व कळलं नाही, त्या काय करणार आहे बिचाऱ्या. सामाजिक समता नसणार आहे, त्या स्वतःच्या संधी शोधू शकणार नाही, काम करू शकणार नाही, नोकरी शोधू शकणार नाही. म्हणजे एकंदर समाज म्हणून आपण मागे जाणार आहोत. आणि मी अजून एक सांगते की हा देश का मागे राहिला माहिती आहे का? जेव्हा आपण म्हणतो ना की विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला, आधुनिक काळातलं म्हणते मी, ते पुष्पक कहाण्यांमधलं नाही. कहाण्यांमध्ये प्रत्येक धर्माच्या कहाण्यांमध्ये विमान आहेत, प्रत्येक धर्माच्या कहाण्यामध्ये उडणारे लोक आहेत, तो नाही विषय. जेव्हा राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला तेव्हा भारत काय करत होता? तर भारतामध्ये शिक्षणाचा अधिकारच नव्हता कोणाला. कोणाला म्हणजे बहुजनांना. बाकी जे शिकू शकत होते ते वेदांचं अध्ययन करायचे, संस्कृत शिकायचे, मंत्र म्हणायचे, हे शिक्षण म्हणजे होतं. जेव्हा इथं त्या एडिसननी दिव्याचा शोध लागला जगभरामध्ये, जेव्हा एडिसननी इलेक्ट्रिक बल्बचा शोध लागला, आपण पाठ करतो इलेक्ट्रिक बल्बचा शोध एडिसननी लावला, भारतात का नाही लागू शकला असा विचार केला तर तेव्हा कळतं त्या काळामध्ये म्हणजे 1850, 55, 60च्या दरम्यान भारतामध्ये काय होतं तर भारतामध्ये महात्मा फुले यांनी शाळा काढली. ते झगडत होते की या बहुजनांच्या आयुष्यामध्ये दिवा पेटावा, ज्ञानाचा दिवा पेटावा, यांना अक्षरांची ओळख हवी. शोध वगैरे तर नंतरची गोष्ट आहे. म्हणजे इथल्या बहुजनांपर्यंत अक्षर ओळखच पोचलेली नव्हती, विज्ञान कधी पोचणार होतं आणि तो शोध कधी लागणार होता. आणि म्हणून मग मला पटतं ते विवेकानंदाचं, स्वामी विवेकानंद. ते म्हणतात की हा देश पुढे का नाही गेला, तर ते म्हणतात की इथं चातुर्वर्ण्य व्यवस्था होती म्हणून तो पुढे गेला नाही. हे फक्त स्वामी विवेकानंद नाही म्हणते, ह्या पत्रांमध्ये लिहिलेलं आहे बरं का. हे फक्त स्वामी विवेकानंद नाही म्हणत, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, मोठे मोठे जे पण सगळे ज्यांनी विचार करून ठेवलेला आहे, विचार केला आहे, त्यांना हे पटलं. आणि मला आज पटलं की हो, चातुर्वर्ण्य व्यवस्था होती म्हणून काय झालं तर बहुजनांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता. शिकू शकणारे ते वरच्या वर्गातले जे होते ते पण काय शिकत होते, ते काय सायंटिफिक शोध घेत होते का, तर ते वेदांचं अध्ययन करत होते, संस्कृत, गणित, ह्या सगळ्या गोष्टी, पाठांतर, जे काय म्हणजे तेव्हाची जी समज होती त्यानुसार ते शिक्षण घेत होते. आणि त्यामुळे जर का इथला 97% म्हणजे 3% सोडले तर 97% जर का लोक शिकूच शकत नव्हते, शाळात शिकले नव्हते, तर शोध कसा काय लागेल. आणि म्हणून मग जर का समजा असतं शिक्षण, तुम्ही विचार करा, चातुर्वर्ण्य व्यवस्था नसती, सगळ्यांना शिक्षण घेता आलं असतं, तर शक्य आहे भारतामध्ये त्या दिव्याचा शोध लागलाच असता, इलेक्ट्रिक बल्बचा, विमानाचा शोध इथला कोणीतरी लावलाच असता, एवढे टॅलेंटेड लोक आहेतच. पण आपल्याकडे इतक्या उशीर आलं की म्हणजे मग भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर परम कम्प्युटर आपल्याकडे, सगळं पहिलं सुपर कम्प्युटर आपल्याकडे, राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हा. कारण की तेव्हा कुठं मग ते शिकायला लागले होते ना मुलं, सायन्सपर्यंत येऊन ठेपलो आपण, IIT IIM झाल्या. जेव्हा मेरी क्युरी नावाची, तिला नोबेल मिळालं, रेडियमचा शोध लावला तिला नोबेल मिळालं त्या महिलेला. त्या काळामध्ये भारत काय करत होता, तर भारतामध्ये आपली सावित्रीबाई फुले मुलींनी शाळेत यावं म्हणून प्रत्येक आई वडिलांना गळ घालत होत्या, तुमच्या मुलींना शाळेत पाठवा, मुलीला शाळेत पाठवा. आणि बाकी लोक काय करत होते, त्यांच्या अंगावर शेण मारत होते, मुलींना काय शाळेत पाठवून काय धर्म बाटवते का म्हणून. त्या काळामध्ये जेव्हा इथे ह्या लढत होत्या तेव्हा तिकडे मेरी क्युरी रेडियमचा शोध लावत होती, तिकडे वेगवेगळ्या महिला वेगळं काहीतरी करत होती. पॅट्रियार्की होती तिथे, महिलांवर जगभरामध्ये हे झालेलं आहे की महिलांना मागे ठेवण्याचं, पण ते लवकर पुढे आले आणि आपण येऊच शकलो नाही. आणि म्हणून जर ही व्यवस्था नसती, चातुर्वर्ण्य पितृसत्ताक व्यवस्था नसती, सगळे शिकू शकले असते, हे सगळे शोध याच्यापेक्षाही जास्त जग पुढे न्यायला भारताने मदत केली असती. एक काळ होता भारतामध्ये लागला ना, शून्याचा शोध लागला, अभिमान आहे, दशमान पद्धती आलेली आहे, परमाणूपर्यंत इथल्या कणांनी हे केलेलं आहे, या गोष्टीचा अभिमानच आहे. तेव्हा पण चातुर्वर्ण्य व्यवस्था नव्हती. त्याच्यानंतर इथे आर्य आणि या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्याच्यानंतर ती व्यवस्था त्यांनी लादली आणि त्याच्यानंतर जे इथले लढाऊ लोक होते त्यांना क्षुद्र मानून अशुद्ध करून टाकलं. आणि त्यामुळे हा देश मागे राहिला, हे मला आज मनोमन पटलेलं आहे. आणि आज हे काय करतायत, तर आज म्हणजे जो लढा महात्मा फुल्यांनी सुरू केलेला होता 1848ला, हे उलट्या दिशेने जात आहे. ते त्यांनी लढा सुरू केला म्हणून देश पुढे जायला लागला होता, सुरुवात झाली होती, इथपर्यंत आलो आपण. IT सेक्टरमध्ये आपण जगभरामध्ये सुविधा पुरवू शकतोय, इथपर्यंत कशामुळे आलो, शिक्षणाचा दिवा त्यांनी सुरू केला होता.
आता काय होतंय, सगळे शिक्षणाचे दिवे बंद केले जात आहेत. ह्या शाळा बंद होणे काय आहे, सामाजिक परिणाम भयंकर होणार आहे. बाकी सांगायची तुम्हाला सांगते, GDPच्या फक्त 2% खर्च 2% पण नाही खर्च करत आहे आज शिक्षणावर. आणि जे पुढे जाणारे देश आहेत ना, ते शिक्षणावर 4%, 5%, 10% खर्च करत आहे. चायनासारखा देश. मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा लक्षात ठेवा आकडा, 4.5% खर्च करत होते. म्हणजे 100 रुपये खर्च केला तर 4.5 रुपये शिक्षणासाठी ठेवलेला होता या देशाने. आज 100 रुपये खर्च केले तर 2 रुपये, 2 पण नाही, 1.5 रुपये ठेवत आहेत शिक्षणासाठी नरेंद्र मोदी. म्हणजे लोकसंख्या वाढली, सगळं वाढलं, तर शिक्षणाचा खर्च वाढायला पाहिजे होता की नाही सरकारचा? नाही, तो खर्च कमी केलेला आहे. कसं जाणार आहे मग देश पुढे? कसं काय जगासोबत टक्कर मारणार आहोत आपण? आपण इतिहासाचा अभ्यास करतो की ब्रिटिश एवढूशे होते, का लढू शकले, आणि आपण का हरलो 1857ची लढाई, आणि ते एवढूशे होते का जिंकले, त्याच्यात एक कारण लिहितो आम्ही इतिहासामध्ये. त्यांच्याकडे अद्ययावत शस्त्र होती आणि आपण साधे ते भाले धनुष्य ह्यांनी खेळत होतो. मग अद्ययावत शस्त्र कशी आली हो? शिक्षणामुळे आली. कारखाने तयार केले, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग हे सगळं तिकडे आलं, त्यांनी ते तयार केलं आणि त्यांनी बनवल्या बंदुका. मग इकडे धनुष्यबाण मारणारे करोडो असले तरी हे 4 लोक बंदुकीने धडधड 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 करत होते ना. उद्या सुद्धा आज भारत जे मागे न्यायचं चाललेलं आहे ना, आणि चायना शिक्षण देऊन पुढे नेतोय. उद्या अजून वेगळं तंत्र येईल, फक्त बंदुकीच्या गोळ्याने आजकाल नाही चालत. उडणारे टॅक्सी चायना बनवतोय, उद्या उडणारी ते छोटे छोटे ड्रोन सारखे किडे बनवेल, दिसणार पण नाही, अदृश्य असे किडे, सोडले भारतावर. काय करता? तेव्हा भारताने पण तयार राहिलं पाहिजे. भारताने पण शिक्षण जर दिलं, ह्या ज्या 15,000 मुली बाहेर काढल्यात ना यांनी, शिकल्या असत्या, काहीतरी शोध लावला असता, काहीतरी यंत्रतंत्र तयार केलं असतं, देश पुढे कशाने जातो? देश स्पिरिच्युअलिटीनी जातो, विज्ञानाने जातो. विज्ञान असेल तर आपण देशाची सीमा टिकवू शकतो. नाही तर धर्म धर्म करत मी एवढी आक्रमण झालीच नसती. हे जे म्हणतायत ना की अशी पुरातन संस्कृती आहे म्हणून आपण हे झालो, इतकी पुरातन संस्कृतीने इतकं जर असताना मुघल इथे आले नसते, इथे इंग्रजांचं राज्य आलं नसतं, या देशावर आक्रमणच झाली नसती, जर कुठल्याही या गोष्टींनी काही थांबलं असतं तर. हे देशामध्ये जेव्हा शिक्षण आलं, विज्ञान आलं, तेव्हापासून हा देश जो आहे तो पुढे उभं राहायला लागला होता. आता परत मागे नेत आहेत हे लोक, आणि म्हणून म्हणते की यांच्यापासून सावध राहा. आज इतकंच. याच्यावर तर तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील ना, मला कमेंट करून नक्की सांगा. हा पेपर सेव्ह करून ठेवा. 5 डिसेंबरचा लोकसत्ता, आणि त्याच दिवशी दुसऱ्या पेजवर ही बातमी आहे की 1300 शाळांमधील व्यावसायिक प्रशिक्षण बंद केलं आहे. म्हणजे आता वोकेशनल ट्रेनिंग जे देत होते मुलांना, ते सुद्धा बंद केलेलं आहे शाळांमधून. आणि हे या देशाला म्हणे पुढे नेणार आहे. हे आकडे आहेत. आणि हे काय म्हणूया आता, काय करावं? खूपदा असं वाटतं काहीतरी करावं लागेल. माझ्या डोक्यात आहे काहीतरी करायचं शिक्षण क्षेत्रामध्ये, आणि मला त्याच्यासाठी तुमची मदत हवी असणार आहे. तेव्हा मी लवकरच अपडेट करेन तुम्हाला की काय करायचं आहे ते. आपण आपल्या परीने प्रयत्न करूया, आणि सरकारलाही म्हणत राहूया की अहो असं नका करू, बंद नका करू शाळा, आणि प्लीज. थांबते. थँक्यू सो मच. शक्य असेल तर तुम्ही चॅनलला आर्थिक मदत करू शकता.